दरम्यान रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलणं सक्तीचं करण्याच्या निर्णयावरून आता सत्ताधारी शिवसेनेतच मतभेद उघड झाले आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 15 ऑगस्टच्या मुदतीवर ठाम असताना शिवसेना नेते संजय निरुपम यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मराठी शिकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकांवर परवाना रद्द करण्याची कारवाई म्हणजे त्यांच्या रोजीरोटीवर घाला असल्याचं निरुपम यांनी म्हटलंय। मराठी सक्तीवरून शिवसेनेतच दोन मतप्रवाह आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की परिवहन मंत्री हे सुद्धा शिवसेनेचेच आहेत प्रताप सरनाईक, आणि त्यांनी जी भूमिका घेतली आहे की 15 ऑगस्टपर्यंत मराठी येणं बंधनकारक आहे, त्यासाठी नियमांचा दाखला त्यांनी दिलेला आहे। तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे संजय निरुपम हे मात्र वेगळा सूर आळवताना दिसत आहेत, आणि संजय निरुपम यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी संजय निरुपम आहे। संजय निरुपम यांनी सुरुवातीला काही मुदत वाढवून मागितली होती रिक्षा चालकांसाठी। सर, आता सरकारने निर्णय घेतलेला आहे की ज्या रिक्षा चालकांना मराठी येणार नाही 15 ऑगस्टपासून त्यांचे थेट परवाने रद्द करण्यात येईल, आणि मोटर वाहन कायद्यामध्ये देखील तसा बदल केलेला आहे। मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व लोकांना मराठी बोलला पाहिजे, त्यांना मराठी शिकला पाहिजे, हा आमचे शासनाचा धोरण आहे आणि तो धोरण मान्य आहे। ज्यांना मान्य नाही आहे त्यांना पण मान्य करावे लागेल। 1 मेपासून जो एक नवीन GRS आला होता की प्रत्येक ऑटोवाले टॅक्सीवाले यांना मराठी शिकायला पाहिजे, मराठी बोलायला पाहिजे, नाहीतर ॲक्शन होईल, त्यावेळी आम्ही शासनाकडे जाऊन त्यांच्याकडे एक विचारपूस केली, आणि जो ऑटोवाल्यांचा जो एक रिप्रेझेंटेटिव्ह त्यांच्याविषयी घेऊन गेलो होतो, आणि त्यावेळी एक असा निर्णय झाला होता की 2-3 महिन्याचा त्यांना वेळ दिला पाहिजे। म्हणजे मुंबईमध्ये ऑटो चालक टॅक्सी चालकांनी एक मराठी शिकण्यासाठी एक स्वतःकडून एक प्रयत्न केलेला आहे, त्यांना सर्टिफिकेट पण मिळालं आहे। तरीही समजा काही ऑटो चालक, रिक्षा चालक, टॅक्सी चालक समजा काही कारणास्तव ते मराठी शिकू शकले नाही, त्यांच्यासाठी असा GR काढणं की परवाना रद्द केला जाईल। मला असं वाटतो की मी शासनाकडे जाऊन जरा एकदा विचार करणार की एवढा एकदम टोक्यावर जाण्याचा निर्णय नाही झाला पाहिजे। आता मोटर व्हेकल ॲक्टमध्ये असा एक प्रोव्हिजन आहे की स्थानिक भाषा आली पाहिजे, आणि 15 वर्षाचा जो दाखला राहिला पाहिजे, मतलब काय सांगतात, डोमिसाईल सर्टिफिकेट राहिला पाहिजे। तर हा सगळा एक कायद्याचा भाग आहे, आणि त्या कायद्याच्या आम्ही विरोधात कोणी जाऊ शकत नाही, आणि ऑटोवाले टॅक्सीवाले पण ह्या कायद्याला मान्य करतात। पण माझा असाच आहे की एकदा मी जो आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत, माझे मित्र आहेत सरनाईकजी, त्यांच्याशी बोलतो की एकदम टोक्यावर जाण्या उचित आहे का, हा काय मार्ग आम्ही काढू शकतो याच्यावर एक चर्चा करणार। पण मी स्वतः मराठी भाषा जो बोलण्याचा आग्रह आहे महाराष्ट्रामध्ये त्याचा मी सन्मान करतो, आणि सगळे सन्मान करतात, सगळे बोलतात। हां, पुढे जाऊन विषय आहे की फक्त ऑटोवाले टॅक्सीवाले का, बाकी लोक पण तो आहेत, उबरवाले पण आहेत, ओला उबरवाले पण आहेत, नाही बाकी सगळेच व्यवसाय आहेत, म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये अमराठी लोक आहेत, सगळ्याच याच्यात हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जो वेटर आहे सगळे मराठी बोलतात का? अच्छा, म्हणजे तो हा एक कायदा सर्वांसाठी आहे, आणि प्रत्येक विभागामध्ये हा कायद्याच्या कार्यान्वयन झाला पाहिजे, अंमलबजावणी झाली पाहिजे। पण तुमचा प्रयत्न असणार आहे की आता पुन्हा एकदा तुम्ही मागणी कराल की थोडासा दिलासा आणखी दिला पाहिजे, याचा अर्थ पूर्ण रिक्षा चालकांना 100% रिक्षा चालक जे आहे मराठी ते अजूनपर्यंत मराठी सोबत एकरूप झालेले नाही असं म्हणायचं आहे? मला माहीत नाही कितपण मराठी म्हणजे ऑटो चालक टॅक्सी चालक कितपण ते शिकलेले आहेत, याच्यावर एक सर्वेक्षण झाला पाहिजे की किती ऑटोवाले अजून आहेत ज्यांना अजूनपर्यंत मराठी ते जे शिकू शकलेत नाही, तो एक सर्वे केला पाहिजे। मला माहीत नाही, बहुतेक सर्वांनी शिकलेलं आहे, सर्वांकडे सर्टिफिकेट आहे। मी स्वतः 2-3 कॅम्पमध्ये गेलो होतो, सगळ्यांना आग्रह केला की तुम्ही मराठी शिका आणि सर्टिफिकेट घ्या, आणि जेव्हा 15 ऑगस्टपासून विचार करणं गरजेचं आहे असं संजय निरुपम म्हणतात, आणि त्यासाठी ते प्रताप सरनाईक यांची भेट देखील घेणार आहे। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।